या ग्रंथाचं जे नाव आहे ते ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर्य योग असं आहे. हा चतुश्लोकी भागवतावरचा अतिमानसिक विश्वामध्ये प्रकट झालेला, स्फुरलेला, निर्माण झालेला, प्राप्त झालेला असा विज्ञानमय भागवत धर्म व अध्यात्म साधना हे ज्याचं अगदी थोडक्यात सांगण्यासारखं विषयाच्या साराचं स्वरूप आहे, ह्याचं प्रकाशन झालं आहे हे मी आधी पहिल्यांदा जाहीर करते. सांगण्याचा हेतू असा आहे की खरंच स्वतःला काही आध्यात्मिक अधिकार प्राप्त झाल्याशिवाय हा ग्रंथ समजणं अवघड आहे. इथे विज्ञानमयाची पातळी फार वरची आहे हो. शेवटी आनंदमयातच शिरायचं आहे ना. 4 कोश ओलांडलेले आहेत तिथपर्यंत, म्हणजे 4थ्या कोशात आहे. आणि त्या स्थितीमध्ये केवळ प्रातिभासिक जे प्रतिभा, म्हणजे प्रतिभेच्या अर्थाने प्रातिभासिक म्हणते, म्हणजे प्रातिभस्फुरण ज्या स्थितीमध्ये प्राप्त होतं त्या प्रातिभ स्थितीमध्ये स्वामीजींनी हा सगळा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथावरती माझं तर असं म्हणणं की स्वामीजींनीच आणखी एक टीका लिहावी, कारण त्यांनी जसं मला समजावून सांगितलं ना त्याच पद्धतीने ह्यातली प्रकरणं जर त्यांनी सारांश रूपाने समजावून सांगितली तर आमच्यासारख्यांना समजणं काहीतरी सोपं होईल. परब्रह्म तत्वाचे पूर्ण ज्ञान ज्यात साठवले आहे असा हा विज्ञानमय ग्रंथ आधुनिक मानवी मनाला नक्कीच वेगळ्या भूमिकेत क्रांत करू शकेल, त्याबद्दल वाद नाही. कारण ग्रंथाचं स्वतःचं सामर्थ्य इतकं आहे की जशा आम्ही पोथ्या वाचतो आणि पोथी वाचून आम्ही तिचं पारायण करतो, तसं ह्या ग्रंथाचं नुसतं पारायण जरी केलं ना तरी आमच्या अंतःकरणाचं उन्नयन झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी या ग्रंथलेखनानंतर मला पूर्णत्वाची मानसिक भूमी प्राप्त झाली. म्हणून आपण पहिल्यांदा स्मरण करताना सुद्धा ओम पूर्णमदः पूर्णमिदं म्हटलं. ही अनुभूती आहे आणि ती फार मोठी अनुभूती आहे उपनिषदांनी दिलेली, आणि त्यामुळे तिची वर्णन केलेली. मानसिक भूमी प्राप्त झाली असे नक्की जाणवते. सत्पुरुष जेव्हा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, किंवा तुमच्या आमच्यासारख्यांना काही कळावं, काही गोष्टी मांडून ठेवाव्या लागतात. या 9 ग्रंथांचा नवग्रंथहार मी आपणास अर्पण करीत आहे. या ग्रंथलेखनानंतर तुम्ही दिलेल्या आदेशाप्रमाणे लेखणीला विराम देणार आहेत आणि त्याच्या पुढे त्यांनी आपलं मागणं मागितलं आहे. तुमच्या चैतन्यमय आत्मसान्निध्यात मला सतत स्थायी करा, एवढेच मागणे. हे मागणं भक्तांनी मागावं, भगवंताला भक्तांनी मागावं, सद्गुरूंना. पण सद्गुरूंनी त्यांना स्थायी केलं आहे म्हणूनच हे निर्माण झालं, म्हणूनच हे नवग्रंथांचा हार ते समर्पित करू शकलेले आहेत. त्या अनुभूतीमध्ये प्रेरणा किंवा प्रतिभा कशी स्फुरते, त्या स्फुरलेल्या प्रतिभेला शब्दबद्ध करताना अंतःकरणाची सातत्याने स्थिती कोणती राहावी लागते इतकं सोपं नाही आहे. आता ब्रह्मदेवानी काय केलं, म्हणजे देवतांनी काय केलं, हा ईश्वराचा ऐश्वर्य योग जाणण्याकरता त्यांनी ही सृष्टीची निर्मिती केली. मानवालाही याच भूमिकेतून जीवन जगण्याची कला आत्मसात करावी लागणार आहे. हे त्यांचं स्वतःच्या अंतःकरणातून निर्माण झालेलं तत्त्वज्ञानाचं स्वरूप आहे की त्यांनी आम्हाला काय दिलं आहे. या नवरत्नांच्या हारामधून हा त्या हारातला मेरुमणी म्हणा किंवा त्यातलं मधलं पदक म्हणा, हा त्याचं ते शोभायमान होणारं असं स्वरूप आहे. त्यांनी काय दिलं आहे तर ते म्हणतात, मानवी जीवन समजून घेणे पण अगत्याचे आहे व साधन योग ही महत्त्वाचा नाही काय. म्हणजे मानवानी साधन करावं, साधनेमध्ये नेमकं काय करावं आणि त्याला योग का म्हणावं, हेही त्यांनी दिलेलं आम्हाला उपदेशात्मक आणि या तत्त्वज्ञानामधलं चतुश्लोकी भागवताच्या आधाराने दिलेल्या तत्त्वज्ञानाचं हे सार आहे. आणि ही आमच्याकरता केलेली उपदेशाची बाजू आहे. आणि आता त्यांना जो विज्ञानमय भागवत धर्म सांगायचा आहे त्यात ते म्हणतात की आपण सर्वजण या ब्रह्मच्या साम्राज्यातले अभिन्न असे घटक आहोत. टाईम अनादी काळापासून आम्ही जन्माला येतोच आहे. अजून ज्या अर्थी जन्माला येतो आहे त्या अर्थी आपण मुक्त झालेलो नाही, ही गोष्ट तर आपल्याला नक्की माहिती आहे. आपण थेट हरिवंशातील मानव आहोत, प्रश्नच नाही, कारण भगवंतानीच निर्माण केलं आहे. आपल्या शरीरामध्ये ईश्वर अवतार म्हणून प्रकट होतो नक्कीच,
कारण दुसरं आहेच काय. ईश्वराला केव्हा तरी अवतार घ्यावा लागेल समष्टीकरता ती गोष्ट वेगळी, पण आम्ही प्रत्येक जन्माला आलो आहे म्हणजे त्याचाच अवतार आहे. हे पुन्हा त्याचा ऐश्वर्यच आहे, हे पुन्हा त्याच्या साम्राज्यातला एक घटकच आहे. म्हणाले म्हणून आपल्याला आपल्यातील ईश्वरत्वही प्रकट करता येते. ते कसं करायचं? आपल्यातील मानवत्वाकडून ईश्वरत्वाकडे जाण्याचा मार्ग जो आपल्याच अनुभूतीतून जाणे आवश्यक आहे त्यालाच विज्ञानमय भागवत धर्म म्हणतात. असं त्यांनी आपल्यापुढे जे ठेवलेलं सूत्र आहे त्या विज्ञानमय भागवत धर्माचं चतुश्लोकी भागवताच्या आधाराने ते असं आहे की सगळंच त्याचं ऐश्वर आहे. समष्टी असो की व्यष्टी असो, त्या दोन्हींनाही जे प्राप्त व्हावं त्या दोन्हींच्याही ठिकाणी जो आनंदाचाच अनुभव यावा. आता जास्त बोलायचं कारण नाही, एवढंच आहे की सगळंच काही आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे असं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे कसं निर्माण झालं. हा विज्ञानमय कोशामध्ये जाऊन रोजचं जीवन चालू आहे, विद्यार्थी आहेत, येणं आहे, लोकांच्याकरता उपदेश आहे, प्रवचन आहे, त्यांचे वेगवेगळ्या विषयांची मांडणी आहे, इथे अभ्यास आहे, चिंतन आहे, किंवा स्वतःला संन्यस्त वृत्तीमध्ये ठेवून घेऊन म्हणजे जसा क्षेत्रसन्यास घेतला जातो की नाहीच माझ्या स्थानबद्ध करून घ्यायचं, बंद करून घ्यायचं, आणि एका चिंतनात तसं तर काही राहिले नाही. त्यांनी तर समाजाचा संपर्कही सोडला नाही, तोडला नाही. असं असताना या विज्ञानमय कोशामध्ये झटकन जुळलं जाणं सोपी गोष्ट नाही आहे. आपल्या समाजामधली ही थोर थोर आमच्याकरता प्रकट झालेली माणसं हा समाज घडवण्याकरता, स्थिर करण्याकरता, सनातन धर्म टिकवण्याकरता, गोविंद देवजीगिरी आत्ता म्हणाले तसं की आमचा सनातन धर्म कोणी टिकवला? संतांनी टिकवला, या श्रेष्ठ पुरुषांनी टिकवला. या अनुभूती संपन्नतेकरता ज्यांनी आपल्या जीवनाला पूर्णपणाने दावाला लावलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. की सनातन धर्म टिकायला कारणीभूत कोण? तर हे सत्पुरुष आहेत. त्या सत्पुरुषांना, सर्व परंपरेला वंदन करून मी माझं बोलणं संपवतो. मी श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचे आभार मानते. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता हृदय हे आपले चौफाळून या भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. आजचा हा प्रसंग कुठल्याही व्यक्तीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या दृष्टीने तर तो परमभाग्याचा आहे. सर्व उपस्थित मान्यवर जे शिवस्वरूपातून माझ्या समोर बसलेले आहेत आणि त्याच शिवाच्या तत्वरूपातनं व्यासपीठावरती ते शिव जेव्हा आपली स्थानं पटकावतात त्याचं स्वरूपही आपल्या समोर आहे. अवघे शिवमय होऊन जाय. आमचे स्वामी म्हणायचे, स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरिमय योग बळे. आम्ही शिवमय म्हणतो, एवढाच फरक आहे. शिव आणि हरी हे एकच आहे. म्हणून स्वरूप स्वानंद एकची जाणे, गुरुतत्वासी नित्य स्मरावे. असो, गुरुकृपांकित कुठलाही साधक जेव्हा आपल्या जीवनाला ईश्वरीय जाणीवेतनं प्रवाहित करायला लागतो तेव्हा क्रांती ही घडणारच आहे. कारण क्रांतीची बीज ब्रह्मदेवानी आपल्या आतमध्ये पराशक्तीच्या जाणीवेतून आत आणून ठेवलेलीच आहेत. त्यामुळे क्रांती होणार का नाही होणार? रजोगुणात्मक जाणीवेतनं ब्रह्मदेव
आपल्या ईश्वराला नाभीपासून ब्रह्मांडापर्यंत सहस्त्रदळापर्यंत पादाक्रांत करत जातो. तोच महाविष्णू आणि त्याच्या जाणीवेतनं होणारं ब्रह्मदेवाचं प्राकट्य, उत्पत्ती, स्थिती आणि लय, सत्व रज तम, ब्रह्मा विष्णू महेश. कारण ईश्वर नियोजित कार्याला ईश्वराचीच उपस्थिती गरजेची असते. म्हणून ज्याच्यातून वेद निर्माण झाले तो चतुश्लोकी भागवत आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या वेदांचा अभ्यास करणारे आणि त्यासाठी संपूर्ण जीवनाला एका वेगळ्या भूमिकेतनं आयाम देणारे स्वरूपानंद सरस्वती म्हणजे पुण्याचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे भूषण आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. या सर्व मान्यवरांच्या समोर मी आपल्याशी काय संवाद साधणार. खरं तर सद्गुरूंच्या जाणीवेतनं मी जयंतराव देसाईंना इथं बोलावलं होतं. कारण ज्यांनी खरोखर हात धरवणी सदा चालवी रामा या भूमिकेतनं स्वामी स्वरूपानंदांनी ज्या व्यक्तीला चालवलं आणि त्यांच्या कार्याच्या पुढे त्यांना तिथपर्यंत नेऊन पोचतं केलं ते म्हणजे जयंतराव देसाई. ते आले नाहीत हा एक मनाला खट्टू करणारा विषय आहेच. याचा अर्थ जी आई आपल्याला हवं असणारं देत नाही तिच्याबद्दल आपल्याला खट्टू होतो, राग येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून या खट्टूपणामध्ये सुद्धा एक विशेष प्रेम असतं आणि ते प्रेम व्याजासहित उपभोगण्याची ताकद मी राखतो. मोहन भागवतजींनी सुद्धा या ग्रंथाला म्हणाले की मी तुमच्या ग्रंथाला प्रस्तावना देतो. प्रस्तावना पण पोच झाल्या. त्याचप्रमाणे गोविंदगिरीजींची सुद्धा मी या बाबतीमध्ये थोडासा भेट घेत होतो. त्यांनी मला शुभेच्छा म्हणून पत्र पाठवलं, ते आपल्यासमोर वाचन झालेलंच आहे. तर हा संपूर्ण विषय साधकाच्या भूमिकेतनं ज्यांनी अभ्यासला ते त्यामध्ये सुद्धा डॉक्टर प्रमोद कुलकर्णी आज आपल्या इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर हेमा पांडे या पण उपस्थित आहेत. तसंच आमच्या सत्संगातल्या इंजिनियर झालेल्या, कॉम्प्युटर इंजिनियर झालेल्या साक्षी बादरायणी आहेत. त्यांनी पण याच्यावर अभ्यास केला. मी संगीता सोनटक्क्यांची पण अनुमती घेतली की ज्यांच्या मार्फत मला परशुरामांकडनं आणि श्रीपाद शिवल्लभांकडनं सुद्धा आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. साधना करायची म्हणजे काय करायची? आपली कौटुंबिक जाणीव आपल्या मानसिकतेमधनं नेहमी तरुण असते आणि ती वृद्ध करण्याचा एक आणि एकच मार्ग स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं आहे की तू जेव्हा प्रपंच करीत असतो की तू वृद्ध हो. वृद्ध हो म्हणजे बौद्धिक जाणीवेतनं एक उदासीन उच्च आसनस्थ जाणीवेमध्ये जा. मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी. हे एकदा उतरलं ना की विषय अध्यात्माच्या प्रांगणाचा विशाल एक प्राकट्य आपल्या जीवनात सुरू होतं. त्या प्रकृती मातेने त्या ईश्वराला आपल्यात आणून बसवलं. किती एक महनीय स्वरूप आहे. आपल्याच स्वरूपातलं हे स्वरूप आहे. ती निर्मिती म्हणजेच माया आहे. पण तिचाच उलटा प्रवास जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा अधिक वृद्धत्व आपल्यात येतं.
त्यासाठीच स्वाधिष्ठानामधलं ब्रह्मज्ञान गरजेचं आहे. म्हणून महाविष्णूच्या जाणीवेतला त्याचाच रजोगुण बाहेर आला. म्हणजे ब्रह्मदेवाच्या आतमध्ये असणारा त्याचाच महाविष्णू हा त्याचा गुरु. मज हृदयी सद्गुरू ही परंपरा तेव्हापासून चालू आहे, जेव्हा ब्रह्मांड सुद्धा नव्हतं. त्यांनी तप केलं आणि कुठनं केलं? नाभीपासून ब्रह्मरंध्रात. म्हणून हा संपूर्ण विज्ञानमय भाग आहे. मी तर त्या ओंकाराच्या पलीकडे असणारं ईश्वराचं स्वयंभू अस्तित्व आहे, ही ती भूमिका ज्याचा उद्घोष वेदांनी केलेला आहे. म्हणून चतुश्लोकी भागवत हे अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा ग्रंथ स्वतः महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलेला आहे की तू सतत हाच अभ्यास कर. कुठला? स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. याचा अभ्यास तू करत राहिला की तुझा अहंकार येणार नाही. लोकांचा खूप गैरसमज आहे की अहंकार शून्य करा. अहंकार वगैरे काही शून्य होत नसतो, लक्षात ठेवा. असं होणारच नाही आहे. अहो, स्वयंभू ईश्वर ब्रह्मांड निर्माण करतो, तो रजोगुणाचा मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलु इदं ब्रह्म हा अहंकारच नव्हे का? गृहस्थाश्रमामध्ये स्वरूपानंद सरस्वतींसारखं संन्यस्त वृत्ती प्राप्त करणं ही तशी अवघड आहे. परंतु ईश्वर भक्तांची मांदियाळी जर निर्माण करायची असेल तर गृहस्थाश्रमाशिवाय पर्याय पण नाही आहे. हे नाथ संप्रदायातल्या नाथांना कळलं आणि गहिनीनाथांनी प्रथम गृहस्थाश्रमाकडे बोट दाखवलं आणि निवृत्तीनाथांना ओढून घेतलं. आणि ही नाथ संप्रदायाची समग्र क्रांती ईश्वर भक्तांच्या मांदियाळीसाठी खुली करून टाकलेली आहे. ब्रह्मांडामध्ये निर्माण झालेली सर्व तत्व ही ईश्वराच्या जाणीवेतनंच आलेली आहे, हे तू समजून घे. पण ही या तत्वांच्याच आधारे तू तिथपर्यंत जाऊन पोच. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताने इतकं स्पष्ट उद्धरित केलेलं आहे की तू देवदेवतांच्या उपासना जरूर कर, करायला हरकत नाही आहे, पण त्याच्यामध्ये तू मला शोध, तरच आणि तरच मी तुला प्राप्त होईल. म्हणून भगवद्गीतेचा सर्व संदेश अर्जुनाच्या जाणीवेतनं आपल्याला समजून घ्यावा लागेल. ज्या कृष्णालाही ज्यांनी जन्म दिला, ज्या रामालाही ज्यांनी घडवलं, ते परब्रह्माचं स्वरूप कुठल्या जाणीवेतलं आहे आणि त्याच्या लीला कुठल्या आहेत हे तर समजणं गरजेचं आहे ना. म्हणून या विज्ञानमयतेमध्ये प्रत्येक माणसाने आपल्या स्वरूपाचा अभ्यास आणि विश्वस्वरूपाचा अभ्यास करणं हे अगत्याचं आहे. आणि रामदास स्वामी तर स्पष्टपणे सांगतात की विवेक आणि वैराग्य या दोन पायांवरतीच साधकाला प्रवास करावा लागणार आहे. मी तो हमाल भारवाही. आज भूमिकाच आपल्याला अशी घ्यावी लागणार आहे. आपण प्रापंचिक आहोत, मग प्रपंचातल्या जाणीवेतनंच आपल्याला ईश्वरत्वाची विवेक आणि वैराग्याच्या भूमिका साधन करून आपल्याला आपल्या हृदयामध्ये स्वरूपानंद सरस्वती बसते करता यायला पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो ना की मला माझ्या वडिलांची, स्वामी विद्यानंदांची आठवण आली की अरे हे व्यक्तिमत्व जणू काही आज मला वडिलांसारखा आशीर्वाद द्यायला इथं उपस्थित आहे. म्हणून ही जी उच्च आसनस्थ उदासीन वृत्ती आहे, या वृत्तीपर्यंतचा प्रवास आपण जरूर या ग्रंथामार्फत करू शकाल
असं मला वाटतं. हे संपूर्ण नवग्रंथहार मी आज गुरुतत्वाच्या जाणीवेतनं त्यांना मी हा नवग्रंथहार समर्पण करणार आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने. आदरणीय आईसाहेब, स्वामीजी, कल्याणीताई आणि सर्व साधक, या चतुश्लोकी भागवताच्या वर लिखाण केलेला हा एक अद्वितीय असणारा, अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ असणारा असा हा ग्रंथ, याचं आपण विमोचन केलेलं आहे. हजारो मंत्रांच्या मधून या फक्त 4 श्लोकांनाच चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. या 4 श्लोकांच्या वर फार कमी लिखाण झालेलं आहे. त्यावेळेला 4 श्लोकांच्या मधून भगवंतांनी गुह्य असं असणारं, गुह्यात अपिगुह्यम असणारं परमतत्वज्ञान स्पष्ट केलेलं आहे. ह्याच्यातले विषय कोणते आहेत ते मी सांगणार आहे. ज्या वेळेला अध्यात्माचा विषय विचार करतो त्यावेळेला आपल्यापुढं 3 गोष्टी आहेत. मी हा म्हणणारा सेल्फ कॉन्शियस अवेअरफुल बीइंग असणारा हा विश्वामध्ये, या शरीरामध्ये जगणारा मी. पहिला जो आहे तो मी आहे तर सर्व आहे, आणि मी जर नाही तर काहीच नाही. अहम हा जीव आहे. दुसरा की हा मी जीव या विश्वामध्ये राहतो, त्यावेळेला या शरीराच्या इंद्रियांच्या माध्यमामधून मी हे संपूर्णपणानं एंटायर क्रिएशन, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, गोलक, पशु, पक्षी, कृमी, कीटक, सर्व चेतन आणि अचेतन ब्रह्मांड 14 भुवनेनी सांगितली, हे माझ्या समोर आहे आणि या ब्रह्मांडामध्ये राहणारा मी आहे. ही समष्टी. तिसरा शब्द येतो की मी आणि ही समष्टी किंवा हे विश्व पाहिलं की विश्वही निर्माण झालेलं आहे, त्याचमध्ये निर्माण झालेला मीही आहे. म्हणजे जन्माचं कारण काय? अमर्याद असं असणारं हे विषयांचं विश्व कुणी निर्माण केलं? जे सायंटिस्ट संशोधन करतात आणि संशोधन करून सुद्धा शेवटी गॉड पार्टिकलपर्यंत येतात. आठवत असेल तर की जितकं तुम्ही ऑब्जेक्टिव्ह विषय करायला लागता, मायक्रो 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 मायक्रॉन येता, तरीसुद्धा इट इज ए क्रिएशन. मग हे निर्माण केलं कुणी? आणि त्यामुळं तिसरा शब्द येतो ईश्वर. म्हणजे जीव, जगत आणि ईश्वर हे सर्व समष्टी आणि व्यष्टी निर्माण जर झाला असेल तर ह्याच्या मागं कोण आहे, कारण काय आहे? पहिलं उत्तर हिथं दिलेलं आहे, अहम एव. की विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी काय होतं तर फक्त ब्रह्म. ब्रह्म हा व्यावहारिक शब्दच नाही की शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्या सगळ्यांच्याही अतीत असलेली ती जर वस्तू असेल तर ती वस्तू तुम्हाला डोळ्यानं, मनानं, बुद्धीनं
ही वस्तू हे ब्रह्म म्हणून जाणता येत नाही. जाणता येत नाही ती वस्तू आहे. कारण का? इट इज बियॉन्ड स्पेस अँड बियॉन्ड टाईम, बियॉन्ड ऑब्जेक्टिव्ह. दोघंही सायन्सचे विद्यार्थी आहेत आणि मी आहे सुदैवान की आइन्स्टीनियन लॉ, द होल एंटायर क्रिएशन इज लिमिटेड बाय स्पेस टाईम ऑब्जेक्टिव्हिटी. आणि आमचं अध्यात्म काय आहे? इट इज बियॉन्ड स्पेस, बियॉन्ड टाईम, बियॉन्ड ऑब्जेक्टिव्हिटी. मग ती वस्तू दिसत नाही आहे आणि म्हणून ती निर्गुण निराकार असं असलेलं परब्रह्म हेच आहे. पहिला मंत्र त्या म्हणाल्या, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा एक मंत्र आणि 4 श्लोक. मग विश्व निर्माण जर झाला असेल तर कसं झालं त्याच्यात सांगितलेलं आहे. श्रुती स्वतः म्हणते, तस्माद्वा एतस्माद् आत्मन आकाशः सम्भूत आकाशाद् वायोः वायोरग्निः अग्नेरापः अद्भ्यः पृथिवी पृथिव्यामोषधयः ओषधीभ्योऽन्नम् अन्नात् पुरुषः पुरुषोन्नरसमयः अन्योन्तर आत्मा प्राणमयः अन्योन्तर आत्मा मनोमयः अन्योन्तर आत्मा विज्ञानमयः अन्योन्तर आत्मानंदमयः. पुढे जायचं आहे. तद्ब्रह्मपुच्छं प्रतिष्ठा. की या विश्वाची निर्मिती जर काही असेल तर माझ्यामधूनच झाली. या त्रिगुणात्मक असलेल्या या मायाशक्तीच्या मधून मी हे विश्व संपूर्णपणानं पंचमहाभूतात्मक निर्माण केलं. ज्यानं तुम्हाला मला निर्माण केलं तो कुठं आहे? मग तुम्ही म्हणाल, कोण म्हणेल स्वर्गामध्ये आहे, कोण म्हणतं तो वैकुंठामध्ये आहे. विचार करा काळजीपूर्वक की तो वैकुंठामध्ये आहे. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशांगुलम. विचार करा, तो सगळ्याच्या अतीत आहे. भगवंताने गीतेमध्ये तो श्लोक वा, मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्तमूर्तिना. अरे अर्जुना, हे विश्व निर्माण करून मी कुठं आहे? मी या संपूर्ण एंटायर क्रिएशनला अंतर्बाह्य अव्यक्त रूपानं व्याप्त केलेलं आहे. कसं? सूत्रे मणिगणायव. भगवंताने उदाहरण दिले की अनेक प्रकारचे मणी आहेत, अनेक जातीचे रंगांचे मणी आहेत. ते ज्या वेळेला एका सूत्रामधून ओले जातात त्यावेळेला तुम्हाला दिसतात ते मणी, सूत्र कधीच दिसत नाही. बरोबर आहे ना? शब्द काय वापरतो? आर आणि पार. बरोबर आहे की? इन अँड थ्रू. म्हणजे एक सूत्र जे आहे, जे या सगळ्याला अंतर्बाह्य सगळ्यांना एकत्र आणतं, व्याप्त करतं, ते स्वतः दिसत नाही पण ते सगळ्याच्या मागं आहे. सूत्र जर नसेल तर माळ हार होणारच नाही. कुठं आहे? अंतर्बाह्य. बरोबर आहे? भगवानचा आहे खुळ्या, अरे सर्व विश्वाला मी अंतर्बाह्य व्याप्त करतो म्हणजे मी विश्वामध्ये तर आहेच आहे, पण या विश्वाला बघणारा जो तू आहेस त्याच्यामध्ये मी आहे. अंतःकरणाच्या आत 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 आत, इतकं आत की त्याच्यानंतर आत हा शब्द नाहीच, संपला. त्यामुळं म्हणून तरी श्रुती काय म्हणते? अन्नमय, अन्नमयाच्या आत प्राणमय, प्राणमयाच्या आत मनोमय, मनोमयाच्या आत विज्ञानमय आणि विज्ञानमयाच्या आत आनंदमय आणि त्याही आनंदाला अधिष्ठान असणारं
आनंद स्वरूप परब्रह्म, की ते तत्व बाहेरही आहे, आतही आहे, नव्हे माझ्या जवळच आहे. नाही नाही, मीच आहे. की या विश्वामध्ये जर काही जाणायचं जर असेल तर एकच वस्तू आहे. तुम्ही आम्ही सर्व फापट पसारा जा करतो. या PhDचा काहीही उपयोग नाही. अगदी मी स्वतः म्हणतो, माझ्या पदवीचा काहीही उपयोग नाही, शून्य उपयोग आहे. कारण ह्या सगळ्या तुमचं हे ज्ञान जे आहे ते ज्ञान सगळं विषयांचं ज्ञान आहे. विश्वामध्ये जाणायचं असेल तर फक्त एकच, या सगळ्या विश्वाला जो जाणतो त्याला जाणायचं आहे. जे जे दृश्य आहे, स्थूल असेल, सूक्ष्म असेल, सूक्ष्मतर असेल, सूक्ष्मतम असेल, सगळं ऑब्जेक्ट आहे. कुठंपर्यंत? विश्वापासून मनापर्यंत सगळं ऑब्जेक्ट आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो आहे सब्जेक्ट. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः, म्हणजे मी आहे सब्जेक्ट आणि वर्ल्ड आहे ऑब्जेक्ट. तुम्ही आणि मी व्यवहारामध्ये मरेपर्यंत ऑब्जेक्टचं ज्ञान घेतो, सब्जेक्टचं ज्ञान घेत नाही. आणि म्हणून आपण शेवटपर्यंत रडतच राहतो. सगळं अनहॅपी लाईफ आहे. याज्ञवल्क्यांची फेमस श्रुती आपल्या मैत्रेयीला सांगताना सांगतात, आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः, की एकच जाणायचं आहे, आत्मा मी कोण, कोहम. आणि जर कोहम हा जर जाणला तर आपोआपच सोहम जाणल्यासारखं आहे. कारण का तो आणि मी एक आहे. आणि त्यामुळं स्वतःला जाण अगोदर, आणि स्वतःला जाणण्यासाठी इथं 3-4 श्लोकात सांगितले जिज्ञासितव्यः. जिज्ञासा शब्द वापरलाय भगवंताने इथं. हेच आत्मसाम्राज्य आहे, हेच अयोध्येचं स्वरूप आणि साम्राज्य तुला मिळेल. आणि म्हणून जिज्ञासा निर्माण कर. सगळ्यांना विषयांची कामना निर्माण करायला सोपं आहे, पण आत्मजिज्ञासा अत्यंत कठीण आहे. ईश्वर कृपेची आवश्यकता. काय केलं पाहिजे? भागवताचं श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. समर्थाने मनाला आदेश दिलाय नवे नवे. अरे मनाला प्रार्थना केली, अरे आता तरी लक्षात घ्या, आज आहात, उद्या आपण असूच असं नाही. शरीर पडण्यात पूर्वी तरी निदान अंतर्मुख व्हा. माझं कोणीही नाही आहे. पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, मी सुद्धा कुणाचा नाही आहे. तर एकटंच जगायचं आहे आणि एकट्यानंच मरायचं आहे. हे जर सत्य असेल, मन निवृत्त करा. ते प्रश्न विचारतायत रमण महर्षी, जे ज्या मनानं तुझ्या जीवनातली शांती सगळी घालवलेली आहे, ते मन तुझ्या जवळ आहे, त्या मनालाच प्रश्न विचारणं की मन काय आहे. त्याच वेळेला तुला कळेल नैव मानसम. मनाच्या आत गेला की मनच गळून पडेल. तर राहतं काय? फक्त एकच राहतं, अमनी भावः. त्याच वेळेला तो म्हणू शकतो, आनंदाचे डोही आनंद तरंग. यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. फक्त जीवनामध्ये राहतो तो आनंद. पूर्ण आत्मा जीवनामध्ये राहते, ती फक्त शांत स्वरूपाची स्थिती राहते. आणि ही स्थिती प्राप्त करणं हेच
या 4 श्लोकांचं गुह्य रहस्य आहे. आणि यासाठी काय कर, काहीही करू नकोस, परमेश्वराला शरण जा. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सगुण ईश्वराची उपासना आणि सेवा आणि भक्ती करा. हेच भागवताचं रहस्य आहे. आणि हे ज्या वेळेला तुम्हाला येईल त्यावेळेला ईश्वराची कृपा होईल. आणि ईश्वराची कृपा म्हणजे काय आहे? तुमच्या जीवनामध्ये सद्गुरूंची प्राप्ती होईल. आणि जर सद्गुरूंची प्राप्ती झाली, त्यांच्या चरणावर समर्पण व्हा. ज्या क्षणाला शरण जाल त्याच वेळी तुमचं मन गुरुमय व्हायला लागेल. आत्मानुभूती प्राप्त होऊन सोहम हमसहा ही अनुभूती जीवन परिपूर्ण होईल. हेच सर्व शास्त्राचं सार, सर्व गीतेचं सार, श्रीमद भागवताचं सार, या 4 चतुश्लोकी भागवताचं सार आहे. आणि जर एकाग्र आणि शुद्ध श्रद्धेनं आणि भक्तीनं जर ग्रंथाचं नव्हे, या शब्दांचं नव्हे, शब्दांच्या आत असलेलं अंतरंग जे आहे त्या अंतरंगाचं हळूहळू चिंतन करा. ते शब्द आपोआप रहस्य उलगडून दाखवतील आणि जीवन परिपूर्ण होईल. माझे स्वामीजींना आशीर्वाद. जरी तुम्ही लेखणी बंद केली तरीसुद्धा स्वतःसाठी काही लिखाणही करायचं नसतं. करायचं असतं ते फक्त समाजाच्या उद्धारासाठी. आपल्याला अखंडपणानं हे कार्य करायचं आहे. तर हेच कार्य आपल्या हातून परमेश्वर करून घेऊ, एवढीच त्या भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. ओम तत्सत. विश्वातीत ब्रह्म परब्रह्म ते जाण. विश्वातीत ब्रह्म, विश्वातीत ब्रह्म परब्रह्म ते जाण. पांडुरंग त्यासी ओळखावे. नसे तो सावळा, नसे तो चिकाळा. कालातीत ते रूप तेज वितेच्या ज्ञाना पलाडतो उभा. ज्ञाना ज्ञाना तोची असे. मूळ ते अस्तित्व जाण मूळ सत्य. शांती तची स्थिर तोची असे. विश्व विश्वातीत एक पांडुरंग. सगुण निर्गुण
स्वरूप योगी अनुभवावे साधन करावे ज्ञाने उजवावे सिद्धीसी पावावे गुरु कृपे सिद्धीसी पावावे गुरु कृपे गुरु कृपे गुरु कृपे ओम राम कृष्ण हरी 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 सोहम 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 सोहम